श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण जाणून घेत आहोत सिंह राशीच्या जातकांना, अर्थात तुम्हाला शनिदेव वक्री होणार आहेत 29 जून ते 15 नोव्हेंबर पर्यंत। मग या 137 दिवसांच्या कालावधीमध्ये शनिदेव तुम्हाला कशी कृपा करणार आहेत, कसे लाभ प्राप्त करून देणार आहेत, हेच तर समजून घेणार आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी। नक्की तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तुमची सिंह रास आहे शनी, अर्थात शनिदेव वक्री होणं काय हे समजून घेऊयात सुरुवातीला। शनिदेव वक्री होणं म्हणजे त्यांच्या गतिक्रमाने गतिक्रमण करताना, सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना त्यांची जी गती आहे ती थोडीशी मंदावणं, स्लो होणं, संथ होणं म्हणजे शनिदेव वक्री होणं। तुमची रास आहे सिंह रास। सिंह राशीच्या सप्तम भावातनं कुंभ राशीमधनं शनिदेवांचं गोचर आहे। कुंभ ही शनिदेवांची मूल त्रिकोण रास आहे। 7वं घर हे मारक स्थान आहे, ज्यातनं आपण शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणामकारक फळे प्राप्त करून घेत असतो। 7व्या घरावरून आपल्या जोडदाराचं सौख्यही पाहतो आणि त्याचबरोबर कोर्ट केसेसही पाहत असतो। तर असे संमिश्र परिणामकारक फळ प्राप्त करून देणारं हे 7वं घर ज्या ठिकाणी शनिदेव आहेत। तर तुम्हाला या दरम्यान, या 29 जून ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला विशेष कोर्ट केसेसमध्ये यश लाभ प्राप्त करून देणं, तुम्ही स्वतः वकील म्हणून कार्यरत असाल किंवा जज म्हणून काम करत असाल तर तो कार्य करून घेणारा काळ हाच तो शनिदेवांचा म्हणता येईल। याबरोबरच तुमची एखादी कोर्ट केस असेल, सुरू असेल, ती खूप दिवसापासून पेंडिंग पडतीये, त्यातनं रिझल्ट येत नाहीये, त्याचा निर्णय लागत नाहीये, तर या दरम्यान नक्कीच तो होऊ शकतो असे शुभ परिणामकारक फळ शनिदेव तुम्हाला देतील। याबरोबरच शनिदेवांच्या 3 दृष्ट्या आहेत, तृतीय दृष्टी, सप्तम दृष्टी आणि दशम दृष्टी। शनिदेवांची तृतीय दृष्टी ही तुमच्या भाग्यस्थानावर येत आहे। भाग्यस्थान हे आपल्याला भाग्योदय घडवतं, आध्यात्मिक प्रगती घडवतं, बाहेर राज्यामध्ये, बाहेर देशामध्ये जाण्यासाठीची संधी निर्माण करून देणारं किंवा मनामध्ये उमेद निर्माण करून देणारं, जिद्द निर्माण करून देणारं ग्रहस्थिती निर्माण करून देत असते। हेच ते भाग्यस्थान, यावरती शनिदेवांची तृतीय दृष्टी आल्यामुळे तुम्हाला विशेष फळ प्राप्त होणार आहे। तुमचं कार्य, उद्योग, व्यवसाय या नोकरी निमित्त तुम्हाला बाहेर देशात, बाहेर राज्यात जाण्याची संधी निर्माण करून देणं, याचबरोबर आध्यात्मिक उपासना वारंवार तुमच्याकडनं करून घेणं आणि त्यातनं आध्यात्मिक प्रगतीमुळे समाधान प्राप्त होणं। किरकोळ प्रमाणामध्ये जर तुमचा कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय असेल तर त्यामध्ये अडथळे येऊ शकतात, पण मोठ्या प्रमाणातील एक कुयोग नाही। कामे आडून पूर्ण होतील, पण नक्कीच या दरम्यान पूर्ण होऊ शकतात असे फळ मिळेल। नोकरीच्या शोधात असणाऱ्या वर्गाला मात्र, ज्यांचं सिव्हिल संदर्भातलं शिक्षण पूर्ण झाल्याने नोकरी शोधतात, त्यांना अतिशय विशेष चांगलं फळ प्राप्त होऊ शकतं। चांगली नोकरी लगेचच प्राप्त करून देऊ शकतात शनी महाराज। याबरोबरच ज्यांचं IT क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण झालं आणि IT क्षेत्रात ते जॉब शोधतायत, तर अशा वर्गाला सुद्धा शनी महाराज कृपा करतील। याबरोबर शनिदेवांची सप्तम दृष्टी ही लग्नस्थानावर येईल। लग्नस्थान हे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास दर्शवतं। तुमच्या स्वभावामध्ये थोडासा तापटपणा वाढू शकतो, पण आत्मविश्वास प्रचंड जागृत होऊ शकतो आणि त्या माध्यमातून तुम्ही एखादं कार्य हाती घेऊ शकाल आणि ते संपन्नही करून दाखवू शकाल। वाहन, वास्तू खरेदी करण्याकडे तुमचा कल राहू शकतो किंवा त्या संदर्भात तुम्ही प्रयत्न करू शकाल असे फळ मिळेल। याबरोबरच मातृसौख्य तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचं मिळू शकतं या 139 दिवसांमध्ये। शनिदेव वक्री झाले की मागच्या राशीला शुभ आणि अशुभ परिणामकारक फळ प्राप्त करून देतात, असं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं। म्हणजेच 6व्या घराला सुद्धा शनिदेव फळ देणार आहे। 6वं घर हे रोगरहित शत्रूंचं आहे, तसंच ऋणाचं पण आहे, अर्थात कर्जाचं आहे। तर तुम्हाला एखाद्या बाबतीमध्ये कर्ज घेण्याचे योग येऊ शकतात, ते एखादं शुभ घटना घडणार आहे, वाहन वास्तू खरेदी करण्याचे योग आहेत, त्यामुळे त्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता। व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रस्थापित करायचा आहे म्हणून सुद्धा कर्ज घेऊ शकता, तर ते कर्ज घेण्याचे योग तुम्हाला येऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही एखादा व्यवसाय मोठ्या प्रमाणात डेव्हलप सुद्धा करू शकाल असे शुभ परिणामकारक फळ शनी महाराज देतील। ज्यांचा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे तो सुद्धा उच्च लेवलला जाऊ शकतो, उत्तम त्यातनं यश प्राप्त होऊ शकतं, असे सुद्धा शुभ परिणाम शनी महाराज देतील। कुटील आजारपण निर्माण करून देण्याचे सुद्धा योग आहेत। या दरम्यान तुम्हाला एखादा आजार बळावू शकतो, अर्थात तुम्हाला सांधेदुखीचा, गुडघेदुखीचा, पाठदुखीचा त्रास असेल तर तो थोडासा वाढू शकतो या 139 दिवसामध्ये, पण मोठ्या प्रमाणातील एक कुयोग अजिबात नाही। त्यामुळे विशेष काळजी तुमच्या आरोग्याची या दरम्यान तुम्हाला घ्यायची आहे।
मात्र शुभ परिणामकारक फळे सुद्धा शनी महाराज वारंवार तुम्हाला या दरम्यान देऊ शकतील आणि तुम्हाला लाभ प्राप्त करून देऊ शकतील। अर्थात शुभ परिणामकारक फळे अतिशय मोठ्या प्रमाणात मिळावीत, अशुभ परिणामकारक फळे मिळू नयेत यासाठी आपण शनिदेवांची उपासना करायची आहे। ती कोणती? तर दररोज रीम शम शनेश्वराय नमः हा जप करायचा आहे, रोज 108 वेळा। मारुती स्तोत्र रोज एकदा संध्याकाळी वाचायचं आहे। यामुळे संकट कमी येतील, आरोग्याचा त्रास जो मोठ्या स्वरूपात कुठला होणार नाही, अल्प प्रमाणात त्रास होऊ शकेल किंवा त्याची जी तीव्रता आहे ती कमी होऊ शकेल। तर आज आपण सिंह राशीच्या जातकांना 139 दिवस कसे राहणार आहेत याबद्दलची माहिती घेतली। तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला भेट द्या। यावर अनेक व्हिडिओ अपलोडेड आहेत, त्यातनं तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेता येऊ शकेल, राशीफळ जाणून घेता येऊ शकेल। नक्की जाऊन पहा, माहिती घ्या। पुन्हा भेटूया, तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे, समस्या आहे ज्यातनं तुम्ही जाताय, मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटते, नक्की मला संपर्क करा। माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत आपली रजा घेते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।